नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. त्याबरोबरच या दिवशी अजून काय काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. यंदा रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी आलेली आहे. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. जर आपण रोज सूर्याला नमस्कार केला तर आपले आरोग्य उत्तम राहते. उत्तम तेजाची प्राप्ती होते. मन शांत व एकाग्र बनते. शरीर सुदृढ बनते. सूर्यदेवतेची पूजा केल्याने आपल्या घरातील आजारपण, अडचणी कमी होतात. घरात सुख समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ व्हावी, शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. अशा प्रकारे सूर्याची उपासना करण्याचे खूप सारे फायदे आहेत. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान वगैरे आटोपून घ्यावे. त्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि छोट्याशा तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तर एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, लाल फूल, लाल गंध आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि उगवत्या सूर्याला आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचेही तेवढेच फायदे आहेत. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज एका छोट्याशा तांब्यामधून सूर्याला अर्घ्य अर्पण करत जा. नसेल तर या दिवशी मात्र आवर्जून करा. अर्घ्य अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे करून पाणी अर्पण करायचं आहे. यावेळी तुम्ही सूर्याचा मंत्र म्हणू शकता. ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः, ओम नमो भास्कराय नमः, अर्घ्यम समर्पयामी हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. अर्घ्य अर्पण केल्यानंतर मग आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे. रथसप्तमीची पूजा ही सकाळीच करावी. एक पाट मांडून त्यावरती स्वच्छ वस्त्र टाकायचं आहे. तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र देखील वापरू शकता, पण ग्रामीण भागामध्ये ही पूजा अंगणात तुळशीजवळ, वृंदावनाजवळ मांडतात. पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममुळे घरच्या घरी तुम्ही तुळशी वृंदावन ठेवून त्याच्या बाजूला ही पूजा मांडू शकता. तर कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो. त्यासाठी पाटावरती दिवा ठेवून तो दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. पाटावरती जोड विड्याचं पान ठेवून त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपतीला आधीच अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने आणि पंचामृताने आणि त्यानंतर पाटावरती स्थापन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची देखील विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. गणपतीला हळदी, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत. लाल फूल व्हायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना तुम्ही ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवाच्या प्रतिमेची पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला सूर्यदेवाचे तांब्याचे प्रतिमा ज्या ठिकाणी देवांच्या मूर्ती मिळतात त्या दुकानामध्ये किंवा भांड्याच्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जातील. सूर्यदेवाच्या प्रतिमेला हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे सूर्यदेवाची प्रतिमा नसेल तर एका पेपरवरती सूर्यदेवाचा 7 घोड्यावर बसलेला चित्र काढून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता किंवा Google वरती हा फोटो सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळेल. त्याची पण प्रिंट काढून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय. मकर संक्रांती दिवशी सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी समाप्त होतात आणि रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे 7 घोड्यांचे रथात स्वार झालेले सूर्य रथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. त्यानंतर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून सूर्यदेवतेची प्रतिमा ठेवायची आहे आणि सूर्याला देखील हळदी कुंकू, अक्षता, लाल फूल व्हायचं आहे. तुमच्याकडे असेल तर सूर्याला लाल फूल वाहणं खूप शुभ मानलं जातं. सूर्याची पूजा करताना सूर्यदेवतेचा मंत्र म्हणावा. त्यानंतर पाटावर 7 प्रकारचे धान्य 7 वाट्यांमध्ये घेऊन त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकता. यामध्ये मात्र एका वाटीत तीळ आवर्जून ठेवा. कारण या महिन्यामध्ये तिळाला खूप जास्त महत्त्व असते. कारण सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 घोडे, आठवड्याचे 7 वार आणि 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशीचे प्रतीक म्हणून 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. म्हणजे आपण 7 किंवा 12 प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून किंवा असं सुगडामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे.
मांडलेल्या धान्यांच्या वाट्यावर हळदी कुंकू अक्षता लाल फूल वाहून त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. अनेक स्त्रिया माघ शुद्ध प्रतिपदेपासून उपवास करतात ते रथसप्तमी पर्यंत उपवास धरतात. हे सूर्यनारायणाचे व्रत आहे. हे उपवास केल्यामुळे सुख समृद्धी व आरोग्य संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्यानंतर गेरू सावरून घ्यायचा आहे. तिथे सूर्यदेवतेचा रथ काढायचा आहे. तुम्हाला जमेल तसा तुम्ही रथ काढा. रांगोळीने किंवा जर तुमच्याकडे अंगण असेल तर अंगणामध्ये तुळशीभोवती गायीच्या शेणाने सडा टाकून घ्यायचा आहे. सूर्यनारायण रथात बसलेले आहेत अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. शहरामध्ये हे सर्व शक्य नाही तर तुम्ही तुमच्या घरासमोर किंवा तुळशी समोर सुद्धा अशी रांगोळी काढू शकता आणि तिथे पण पूजा करू शकता किंवा फक्त रथ काढायचा आहे आणि त्यामध्ये सूर्यनारायण दाखवायचे आहे. या रथाला 7 घोडे असतात. जर तुम्ही रांगोळीमध्ये निपुण असाल तर या रथाला तुम्ही 7 घोडे पण काढू शकता. आणि जरी तुमच्याकडे सूर्यदेवतेची प्रतिमा फोटो नसेल तर तुम्ही रांगोळीने सुद्धा सूर्याची प्रतिमा काढू शकता आणि रथ काढू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता. शेवटी भावना महत्वाची आहे. या दिवशी आदित्य रानूबाईची देखील पूजा केली जाते. तुम्ही रांगोळीने गोपद आणि आदित्य रानूबाईची प्रतिमा काढून त्यांची देखील पूजा करू शकता. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदित्य आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष करून सूर्यदेवतेची पूजा केली जाते. रथ काढून घेतल्यावरती रथाची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर पूजेमध्ये जे काही गोडाचा नैवेद्य तुम्ही घेतला असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि तिळगुळ सुद्धा या पूजेमध्ये आपल्याला अवश्य ठेवायचा आहे. तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तसेच या दिवशी दूध उतू घालण्याची प्रथा आहे. तर त्यानंतर एक सुगड घ्यायचा आहे किंवा एक छोटंसं मातीचं भांडं तुम्ही घेऊ शकता. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला हळदी कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहे. खरं तर अंगणामध्ये गोवऱ्या पेटून त्यावरती हे दूध उतू घातलं जातं. पण आता फ्लॅट सिस्टीममुळे हे सगळं काही आपल्याला शक्य नाही. तर मग गॅस शेगडी स्वच्छ करून गॅसची देखील हळदी कुंकू अक्षदा लाल फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. आणि त्या सुगडामध्ये आपल्याला 1 चमचाभर तांदूळ आणि 1 चमचाभर साखर टाकायची आहे आणि अर्धे सुगड भरेल इतकं दूध त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची खीर बनवून घ्यायची आहे. म्हणजे गॅस चालू करायचा आणि ते दूध उतू जाईपर्यंत म्हणजे अग्नीला समर्पित होईपर्यंत तापवायचं आहे. दूध उतू गेल्यावर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य म्हणजे त्या खिरीचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवायचा आहे. आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता किंवा सूर्यदेवाला पण दाखवू शकता किंवा नसेल जमत तर मग शिऱ्याचा वगैरे नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता. आणि जर तुम्ही गौऱ्या घेतल्या असतील तर आधी हळदी कुंकू अक्षदा फूल वाहा आणि मगच ते सुगड त्यावरती ठेवा आणि मग दूध उतू घालवा. त्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुले वाहून आपल्याला तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे. सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी मनोभावे नमस्कार करून आपल्यासाठी, मुलाबाळांसाठी व आपल्या कुटुंबासाठी चांगल्या आरोग्य प्राप्तीची मागणी करायची आहे. जी रथसप्तमीची पूजा मांडलेली आहे ती त्या दिवशी संध्याकाळी उचलू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी पण उचलली तरीही चालेल. आणि जे आपण धान्य मांडलेलं होतं धान्याच्या राशी किंवा सुगड तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी रोजच्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे. ज्या ज्या डब्यामध्ये होतं त्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि ते तुम्ही वापरू शकता. आणि खिरीचा नैवेद्य सूर्यदेवतेला दाखवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या दिवशी अजून काय काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.